देवतीही बळे धरिला सायासे करून या नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेचे झाले तुका म्हणे यासी नचले तातडी तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडे येईल कळू पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेचे झाले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वृत्ती उदारा सोपान देवा वृत्ती उदारा सोपान नमो त्रिभुवन पावन बाई नमो त्रिभुवन पावन बाई नमो त्रिभुवन पावन जननी देवा आद्यत्रय जननी देवा तुम्ही आद्यत्रय जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं दयांचे किर्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनि आता देवतीही बळे धरिला सायासे देवतीही बळे धरिला सायासे करून या नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेचे झाले प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक जगदवंदी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा एक दिवसीय आपला नैमित्तिक कीर्तन महोत्सव विठ्ठला महाराजांच्या दिव्य परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबाऱ्यांच्या मानसिक संकल्पनेतून जो उत्कर्ष प्राप्त व्हावा त्या उत्कर्षाला लागलेलं स्वरूप म्हणजे संस्था साधन मंदिरामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबार यांच्या गाथेतील अद्वैत पर प्रकरणातला हा 3 चरणाचा अभंग घेतला असून प्रस्तुत अभंगातून भगवत प्राप्ती करता किंवा आत्मसाक्षात्कार करण्याकरता महापुरुषांनी कोणत्या प्रकारची साधना केली त्या साधनेचा चिकित्सेचा विचार या अभंगातून तुकोबार आपल्या समोर सांगतात विठ्ठल आपल्या समोर ठेवण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. आपण भारत देशाचा विचार केला तर हा भारत देश अध्यात्म प्रधान आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र संत प्रधान आहे. ज्यांचं आपण 14व पुण्यस्मरण आज साजरं करतो आहे. वैकुंठवासी गुरुवर्य फुले बाबा सांगायचे बुवा महाराष्ट्र म्हणजे उभं पीक आहे संतांचं. आणि या वाक्यावर गुरुवर्य श्री मारुती बाबा भाष्य करत असतात. उभं पीक मग कशाला म्हणतात? कधी कधी झाडाला फळं लागतात. फार मोठं आंब्याचं झाड असेल 5च कैऱ्या लागतात त्याला नाही. पानं कमी फळं जास्त
त्याला म्हणतात उभं पीक. विठ्ठल विठ्ठल प्रधान असणाऱ्या महान राष्ट्रात अर्थात महाराष्ट्रामध्ये आपल्या तपस सामर्थ्याने हिमालयाला सुद्धा कमी करावं अशा उंच कोटीची जी महात्म्य आपल्या संस्थेमध्ये प्राप्त झाली त्यापैकी दिव्य असणार तेजस्वी रत्न म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय परम वंदनीय पूजनीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा यांचा हा असणारा 14वा पुण्यस्मरणाचा सोहळा आज महद भाग्याने माझ्या वाट्याला आला आहे. विठ्ठल कीर्तन करणं तेवढं सोपं नाही बरं. खरं तर इथं टाळ वाजवायला भेटणं सुद्धा भाग्य आहे. विठ्ठल महाराष्ट्रातल्या इतर प्रांतात 1,00,000 लोकांच्या समोर कीर्तन करण्यापेक्षा इथं 10 लोकांच्या समोर कीर्तन करणं ते सुद्धा बरोबरीच नाहीये. एकेकाचे मनोव्यापारे हे सगळे दिव्य स्वरूपातले आहे. ज्या अर्थी ज्ञानोबरणी या सगळ्या साधकांना आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये आपापल्या प्रांतातून आकृष्ट करून घेतलं आहे म्हणजे आपली योग्यता किती मोठी आहे. विठ्ठल इतर प्रांतात कीर्तन करणं म्हणजे बैर यांच्या असताने कवन घेता ते माने की कोलया चांदणी आवडी उपजे विस्तार करणे न लगे. विठ्ठल या असणाऱ्या सभा मंदिरातला एक श्रोता म्हणजे हा अगस्तीची दुसरा फक्त हा श्रीकृष्ण उक्ती सागरा नाही. विठ्ठल जोग महाराजांच्या दरबारातली सेवा म्हणजे श्रीमंत सेवा आहे बघा. गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात इतर ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो तर टाळकऱ्याकडे बघून आम्हालाच दया वाटते. सगळे 65च्या पुढं आम्हालाच म्हणतो बाबा तुम्ही बसून घ्या. इतर ठिकाणी सुविधा मिळतात पण संस्थेचं वैभव असा आहे सगळा तरुण वर्ग कोणत्याही प्रकारचा संकोच नाही. ही संस्थेची श्रीमंती बघा. विठ्ठल आपली नाही जोग महाराजांची पुण्याई आहे. भाग्यवान आपण आहोत जे आपल्या वाट्याला आली आहे आणि आपल्या तपस सामर्थ्याने यावत आयुष्य यस्य ज्ञानमयम तपः असं तपाने या वटवृक्षाचं सिंचन ज्या महापुरुषांनी केलं आहे त्या गुरुजनांच्या सगळ्या प्रतिमा आपल्या समोर आहेत म्हणून आपण भाग्यवान आहात. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगतात आपलं भाग्य एवढं मोठं आहे इतरांना कळणार नाही म्हणून कधी कधी आपणच आरती लावावी आणि आपणच आपल्याला ओळून घ्यावं. विठ्ठल भाग्य आपल्या वाट्याला आलं तसं संप्रदायाच्या संबंधाने आपली काही जबाबदारी पण आहे आणि आपले काही कर्तव्य पण आहे. विठ्ठल जबाबदारी आणि कर्तव्य शिकण्याची गरज नाही फक्त गुरुजनांचं आचरण पाहिलं तरी कळू शकतं. विठ्ठल तेव्हा मला माझी असणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु बंधूंचा या सेवेसाठी एक फोन आला तेव्हापासून माझे ठोके वाढलेले. बरं हृदयाचे म्हणतात बा निरोगी व्यक्तीचे 72 पडतात बहुतेक माझे 172 होत असतील. विठ्ठल माझी आकडा देठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. विश्वास आहे की जोग महाराजांनी सगळे गुरुजन आपल्याला कमी पडूच देणार नाही. तुम्हा संतांचे हे सभे जे उनिवेस ठाके उभे ते पूर्ण नोहे ते लोभे तुम्हासी चिकोपो. विठ्ठल प्रातस्मरणीय वंदनीय समन्वय महर्षी वारकरी संप्रदायाने ज्या चरणावर नतमस्तक व्हावं ज्या चरणाचं प्रक्षालन केल्यानंतर सगळे तीर्थ बाजूला सारावे असे परम वंदनीय श्री मारुती बाबा कुरेकर वाराणसी क्षेत्रामध्ये तपश्चर्यामय जीवन जगणारे गुरुवर्य श्री शास्त्री बाबा
या महापुरुषांच्या आशीर्वादातून मला सेवा प्राप्त झाली. परम वंदनीय गुरुवरे चंदिले नानांच्या अनुमोदनाने ही सेवा मिळाली. आणि आजी सगळे गुरुबंधू, माझी असणारे सगळे गुरुबंधू मंडळी यांच्या आग्रहाने सेवेचा एक आज्ञेचा प्रकार आहे. सेवेचा भाव प्रकट करण्यापूर्वी मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावर, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी मस्तक माझा पायावरी, परमेश्वर बाबा शिवाजी महाराज काळे आणि माऊलींच्या चरणी अभिवादन करून अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये काय साधना केली, त्या साधनेतून त्यांना काय साध्य प्राप्त झालं, याचा गोड विचार तुकोबाराच्या अभंगातून सांगतात. या मनुष्य जीवनामध्ये 4 व्यक्ती जीवन जगत असतात. एक आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू किंवा साधक, आणि चौथा आहे मुक्त. ज्याच्या जीवनामध्ये साध्य ठरलेला आहे, जो सावध आहे त्याला साधक असं म्हणतात. बरं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, जो सावध आहे तोच साधक आहे. विठ्ठल 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 साधकाने आपल्या जीवनात वाटचाल कशी करावी याकरिता त्याच्या समोर आदर्श असला पाहिजे. आदर्श सुद्धा आदर्शच असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मनुष्याचा जर आदर्श चुकला तर त्याच्या जीवनातली वाटचाल चांगली होऊ शकत नाही. दिशा चांगली असेल तर दशा चांगली प्राप्त होते. दिशा चुकली तर दशा नाही, अवदशा. विठ्ठल विठ्ठल साधकाच्या जीवनामध्ये आदर्श कोणाचा असावा? सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति यत्यदा चलति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः संयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते तेचे रानुषती सामान्य सकळ. हा लोक व्यवहारातला नियम आहे. मोठी माणसं जशी वागतात तसे त्यांच्या मागून येणारी माणसं वागत असतात. या श्लोकावर वैकुंठवासी गुरुवारी भोले बाबा सांगायचे, बुवा समाज घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ना त्याने जपून चाललं पाहिजे. त्याचा एक पाऊल चुकला की मागचे 10,000 पावलं चुकतात. विठ्ठल मोठी माणसं जशी वागतात ना तशीच बाकीची लहान माणसं वागत असतात. साधकाचा आदर्श चांगला असावा बरं तर वाटचाल चांगली होते. साधकाचा आदर्श कोण असावा? सिद्ध महात्मा असावा. आणि त्या सिद्ध महात्म्याचे जे लक्षण जीवनात उतरवली आहे ते आपण प्रयत्नपूर्वक संपादन करण्याचा प्रयत्न करावा. मग सिद्ध महात्मे जसे सद्गुण संपादन करतात तसे गुण आपल्या ठिकाणी असावे. ते जसं संभाषण करतात तसं बोलण्याचा आपण प्रयत्न करावा. ते जशी सेवा करतात तशी सेवा आपण करावी. ते जशी साधना करतात ती साधना आपण करावी. ते जे साध्य मिळवतात ते आपण मिळवावं. विठ्ठल विठ्ठल ठिकाणी जे गुण असतात ना ते गुण आपण प्रयत्नपूर्वक संपादन करावे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिः
आर्जवम हे सगळे गुण, निर्माण मोहाजित संग दोषा हे सगळे संतांचे गुण आहे. ते गुण साधकाने प्रयत्नपूर्वक संपादन करावे. बरं, गुणांचा आदर्श संतांचाच असावा. सेवेच्या बाबतीमध्ये आदर्श आपल्या समोर त्यांचा असावा. माझे जेवेचे आवडी, माझे जेवेचे आवडी, बाबा सांगायचे बघा, एसटीचा कंडक्टर जोपर्यंत 2 बेल वाजवत नाही गाडी पुढे चालत नाही. संतांचे गुण आपल्या ठिकाणी असावे. संतांची असणारी सेवा त्यांच्याप्रमाणे आपण करावी. संतांचं असणारं संभाषण तसं आपण बोलावं. साचा निमवाळ मितल्या निरसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे तसं आपण बोलावं. बरं, आणि असं आपण बोललो म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोडा तुडले प्राप्त होऊ शकतं माझी या सत्यवादाचे तप. वाचा केले बहुत कल्प, त्यांच्या बोलण्याप्रमाणे आपलं बोलणं असावं. त्यांचं साध्य ते आपलं साध्य असावं. आणि त्यांनी जी साधना केली तशी आपण साधना करावी. साध्य फक्त एकच प्राप्त करता येतं बरं का जीवनामध्ये. 2 साध्य प्राप्त करता येत नाही. विठ्ठल एक तर विनाशी साध्य प्राप्त करता येतं किंवा अविनाशी साध्य प्राप्त करता येतं, किंवा सोप्या भाषेमध्ये एक प्रपंच चांगला करता येतो किंवा परमार्थ चांगला करता येतो. पण नियम असा आहे, ज्याला परमार्थ चांगला करायचा त्याला प्रपंच सोडावा लागतो, म्हणजे आसक्ती सोडावी लागते. आणि ज्याला प्रपंच उत्कृष्ट करायचा त्याला परमार्थ चांगला करता येत नाही. बरं, सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, संसार सोडीला सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार.
मागे सोडिला संसार सोडिला संसार माया प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नव्हे त्यासी दोही पेवावरी ठेवू जात आहात होय अपघात शरीराचा म्हणून एकच चांगलं करता येतं शास्त्रकाराचं म्हणणं असं यो ध्रुवानी परित्यज्य अध्रुवम परी सेवते ध्रुवानी तश नश्यन्ति अध्रुवम नष्टमेव च स्थिरतेला सोडून चंचलतेच्या माग जातो त्याला स्थिरता मिळत नाही कारण सोडलेला आहे आणि चंचल तर चंचलच आहे ते काय मिळणार आहे यालाच मराठी भाषेत म्हणतात हातचं सोडून पळत्याच्या माग विठाला परमात्मा मिळवायचा असेल तर सोडिना संसाराचा परित्याग करायचा बरं दया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते किंवा भगवान ज्ञानोबा सांगतात जयाची आरतीची भोगित विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवासी आता ज्ञानेश्वरी आली बरं आता विठाला माऊली आले की मला ओवी आठवली विठाला साध्य चांगलं मिळवता येतं विनाशी साध्याला म्हणतात प्रपंच अविनाशी साध्याला म्हणतात देव पण देव मिळवणं एवढं सोपं नाही बरं तो कोबरा सांगतात पर्या दुर्लभ विठोबाचे पाय पण कसं बाकी सगळं करता येईल सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण अवघे रान कल्पतरू सगळं सोपं आहे पण परमात्मा प्राप्ती मात्र एवढं सोपे नाही बरं परमात्मा साधनानेही मिळत नाही आणि काय विशिष्ट व्यक्तिमत्वालाही मिळत नाही संत यात विजयी झाले विठ्ठल परमात्मा साधन साध्य नाही परमात्मा कृपा साध्य बरं पर्याची तुम्ही ऐका नवल दुर्गम जो खोल साधनाशी परमात्मा साधनाला मिळत नाही बघा हा तर्काची येदिटी गोचरणो ये गिरटी ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे परमात्मा साधनाला मिळत नाही किंवा बाळ क्रीडेमध्ये प्रमाण फार गुढे बघा ज्यांच्या मनात आशा आहे त्यांना परमात्मा मिळत नाही चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती त्यांना परमात्मा मिळत नाही जाणती असावे येऊन हरी तर्कवादी दूर दुराविले विठ्ठल भगवान म्हणतात ना 9व्या अध्यायामध्ये अर्जुना माझे भाई आपण देवीन सौरस नाही मी उपचारे कव नाही ना कळेगा दोन अर्थ होतील बरं मी कव नाही उपचारे ना कळेगा मी कोणत्याही उपचाराने मिळत नाही पहिला अर्थ किंवा उपचाराने कोणालाही भेटत नाही विठ्ठला साधनालाही मिळत नाही आणि विशिष्ट व्यक्तिमत्वालाही परमात्मा मिळत नाही मग संतांना मिळाला असेल तर संत जीवनातले काहीतरी अपूर्वता असली पाहिजे की नाही ती अपूर्वता तुकोबा आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात
प्राप्त केलं देवतेही बळे धरिला सायासे उपाधीचा नाश करून उपाधीचा नाश करून त्यांनी परमात्मा बळाने प्रकार आहे बरं सायासे अट्टहास केला परमात्मा प्राप्त करण्यासाठी बळ लागतं परमार्थ हा सामर्थ्यवानाचा आहे निर्बळाचा नाही विठ्ठल विठ्ठल प्रमाण आहे नायमात्मा बलहीनेन लब्धः ज्याच्या जीवनाकडे बळ नाही बळ संपादन करत नाही त्याला परमात्मा बळचही भेटत नाही विठ्ठल परमार्थामध्ये बळ असावं लागतं पहिलं बळ आहे शरीराचं दुसरं बळ आहे इंद्रियाचं मनोबळ आहे बुद्धिबळ आहे योगाचं बळ आहे तपाचं बळ विवेकाचं वैराग्याचं ज्ञानाचं बळ आहे सगळ्या शेवटी भावबळ विठ्ठल विठ्ठल शरीरामध्ये बळ असावं लागतं बरं ध्यानयोग नावाचं पुस्तक आहे रामकृष्ण मिशनचं फार गोड आहे जेव्हा आपण साधना करतो की नाही 6व्या अध्यायामध्ये ओय आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा जेव्हा आसन केल्यानंतर उष्णता तयार होते आणि त्या ऊर्जेमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते बरं तर ती उष्णता सहन करण्यासाठी आपल्याकडे चांगलं योग्य शारीरिक बळ असलं पाहिजे उष्णता वाढते ना त्याचं कारणच ते विठ्ठल विठ्ठल शरीरातलं बल असावं कसं स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांप्रमाणे त्यांचे असणारे मोठे बंधू पांडोबा महाराज यांच्याप्रमाणे पुण्यामध्ये 2 असणाऱ्या रेड्यांची टक्कर लागली अगोदरच रेडी त्यात पुन्हा टक्कर लागली ऐकेनात तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं गोळ्या झाडा हे दोघेही बंधू त्या रस्त्याने चालले म्हणे हिंसा करण्याचं काम नाही या दोन्ही रेड्यांची टक्कर आम्ही सोडवतो कशी सोडायची मोठे बंधू म्हणाले जोग महाराजांना तुम्ही एकाला पकडा मी दुसऱ्याला पकडतो लोटत लोटत गावाच्या बाहेर घेऊन गेले शारीरिक बळ असं म्हणतात किंवा जोग महाराजांच्या मातोश्रींना उसाचा रस पिण्याची इच्छा झाली मग आता चरख्यामध्ये जाऊन उसाचा रस काढून आणावा मोठे असणारे बंधू पांडोबा महाराज त्यांनी तसं नाही केलं उसाची मुळी आणली
5-6 ऊस आपल्या हातामध्ये घेतले, जसं आपण ओलं धोतर पिळतो की नाही, तशा प्रकारे ते 4-5 ऊस 2 हातामध्ये पिळले आणि एका सुती वस्त्रामध्ये तो रस गाळून दिला. आपल्याला आपले ओले कपडे पिळता आले तरी भरपूर झालं. विठाला विठाला साधना करायची तर उत्साह असावा लागतो आणि उत्साह येण्याकरता शरीरात बळ असावं लागतं. बरं, हे कृशपणातून कळत नाही, उत्साहातून कळतं. श्री गुरु मारुती बाबांचा उत्साह बघा ना तुम्ही, याही वयात आहे. विठाला 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 बळ कमवलं पाहिजे बघा. म्हणून तर मी असं ऐकलं की आपल्या संस्थेमध्ये व्यायामशाळा होणार आहे. शारीर बळाकरता आवश्यक आहे ते संपादन केलं पाहिजे. विठाला विठाला इंद्रियांचं पाठव्य असावं लागतं. तया प्रिया देवता लया यात्रा देखील करावया, आठही पहार जैसे पाया उडे घापे. यात्रा करायची म्हणलं तर इंद्रिय असावे लागतात की नाही. देवाचं दर्शन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, त्याकरता इंद्रियांचं पाठव्य असावं लागतं. यानंतर आहे मानसिक बळ असावं लागतं. बघा, ज्याच्याकडे मानसिक बळ नाही ते माणसं रोग नसतानाही मरतात. विठाला विठाला आहे बुद्धीचं बळ. ज्ञानोबा म्हणतात, जैसे दीपकले का धाकुटी परिबहु तेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी थे कोटी म्हणू नये. परमात्माची अवधी, जी परमात्माची अवधी त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. तेही बळ आपल्या पाठीमागे असावं लागतं. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. त्यानंतर योगाचं बळ असावं लागतं. अंगी योगाचे बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी सकळ आपण हे योग बळे आवरला. हे सगळं योगाचं बळ असावं लागतं. तपाचं बळ असावं लागतं. तपाचं बळ पाहायचं असेल तर गुरुवारी शास्त्री बाबांकडे पाहायचं. विठाला विठाला काल परवा बाबांनी सांगितलं, एवढे वर्ष आम्ही वाराणसी मध्ये राहिलो, प्रचंड कडाक्याची थंडी आहे, पण आज सागा स्वेटर आणि कानटोपी वापरलीच नाही. तपाचं बळ आहे. विठाला विठाला प्राणेंद्रिय शरीरा आठणी करणे जे वीरा, स्वरूपाची अप्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आठणी करणे जे वीरा. ते तप, या तपाने इंद्रिय शुद्ध होतात. योगाच्या बळाने मन स्थिर होतं. बघा, फार महत्वाचं आहे. बुद्धी शुद्ध झाली त्याला आहाराचं बळ असावं लागतं. यापुढे आहे विवेकाचं बळ. अभंग बळ व्हावे वैराग्याचं बळ. विवेकासहित वैराग्याचे वैराग्याचं न भंगणारं बळ साधकाकडे असावं. वैराग्य असेल तर मन विषयाकडे जात नाही, आसक्त होत नाही. सार आणि असार कळण्याकरता विवेकाचं बळ असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकाच्या बळाने सार असाळ करत. त्यानंतर आहे ज्ञानाचं बळ. ते ज्ञानाचं बळ असेल तर अज्ञानाचं आवरण आपल्याला दूर करता येतं. याकरता सगळे बळ असावे लागतात. आणि सगळ्यात प्रबल बल कोणतं असेल तर ते आहे भक्तीचं बळ. भाव बळ्याकडे रवी भाव
न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्यायस्तपस्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. भक्तीच फक्त मला ग्राह्य करू शकते. भक्त्याहमेकया ग्राह्यः श्रद्धयात्मा प्रियस्तताम्. भक्ती पुन्हा ती मननिष्ठा स्वपाकानपि संभवात. विठ्ठल विठ्ठल बळाने परमात्मा धरता येतो. बरं, देवती ही बळे पण भक्ती बळाने परमात्मा धरला जातो. एक धरिला चित्ती आम्ही लोकमाईचा पदे. परमात्मा धारण करता येतो. सूरदासांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. भगवत प्राप्ती करता निघाले पण डोळ्यांनी धोका दिला. तसे डोळे धोकाच देतात. जवळपास मी असं ऐकलंय संशोधनातून की आपल्या जीवनामध्ये जी काही ऊर्जा तयार होते ना, 80% ऊर्जा आपली डोळ्यातून वाया जाते. विठ्ठल विठ्ठल. आंधळ्या माणसाची डोळ्यातून वाया जाणारी ऊर्जा वाया जात नाही, कारण डोळ्यातून तो काही अश्लील पाहतच नाही, वाईट दृश्य पाहत नाही, म्हणून त्याची शक्ती संचय होते. आंधळ्या मनुष्याने ज्ञानेश्वरी पाठ करणं आश्चर्य नाहीये. ज्याला धडधडीत डोळे त्याने पाठ करणं आश्चर्य. विठ्ठल विठ्ठल. प्रतिबंध नसताना परमार्थ करणं पुरुषार्थ नाहीये. प्रतिबंध असताना परमार्थामध्ये टिकणं याला पुरुषार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. निघाले पण डोळ्याने धोका दिला. डोळे फोडूनच टाकले. आंधळे झाले पण द्वारकेच्या रस्त्याला लागले. रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेचे वाटे. ते शिने परी सुनाटे नवसती पदे. पावलं थकतात पण वाया जात नाही. 2-3 दिवस झाले प्रवास करतात. गावातून जंगलात, जंगलातून अरण्यात, अरण्यातून डोंगरावर. 3 दिवस झाले माणसाचा आवाज नाही, पक्षाचा चिमणीचा कोणाचाच आवाज नाही. आणि एका डोंगरावर उभे राहिले, दरीत कोसळणार. भगवान म्हणे याला नाही डोळे पण मला तर हजारो डोळे. प्रगट व्हावं लागेल की नाही. कोठे न दिसे पाहता होडी घाली अवचिता. 8 वर्षाच्या रूपात परमात्मा प्रगट झाला. ओ सूरदास असा आवाज दिला. आंधळे माणसं हुशार असतात. हुशार आंधळे नसतात पण आंधळे हुशार असतात. विठ्ठल विठ्ठल. 2-3 दिवस झाले या रस्त्याला माणसाचा आवाज आला नाही. नक्की माझा कन्हैया असला पाहिजे. असा लांबून का आवाज देतो, जवळ ये ना. म्हणून दुसरा पाऊल टाकला. भगवान मला आंधळ तर आंधळ आहे, बैरही दिसतोय. पुन्हा परमात्मा पळत गेले. हात धरला. सूरदास शब्दामध्ये वाक्य कृपा होती. हात पकडला, हस्तकृपा प्राप्त झाली. दिव्य आनंदाचा संचार अंगामध्ये झाला. लक्षात आलं. म्हणून तांदळ्याला स्पर्श भाषा चांगली कळते. त्याला आपण ब्रेल लिपी म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. सामान्य पुरुषाचा स्पर्श नाही, माझ्या कन्हैयाचा स्पर्श आहे. आंधळे माणसं दुसऱ्याचा हात आपल्या हातात पकडतात. तेव्हापासून सूरदासांनी देवाचा हात पकडला. भगवान म्हणले मी कैसा येईल हाता गे. कोणाच्या हाताला आला नाही. आणि आंधळ्याच्या हातात भगवंताने हिसका मारला आणि परमात्मा निघाले. हस्तम उत्क्षिप्यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयादि निर्यासी पौरुषम गणयामि ते. याचा हिंदीमध्ये अनुवाद आहे. बरं, आपला जो सार्थक गाथा आहे ना संस्थेचा, त्यामध्ये पाठीमागे हे चरित्र आलेलं आहे. हिंदीचा अनुवाद फार गोड आहे. हात छुडा कर जात है दुर्बल जानत मोय. प्रभु यदि हृदय से जाय मर्द कहावे तो. विठ्ठल विठ्ठल. भगवान म्हणजे आंधळ हुशार आहे बघा. मला मर्द म्हणते, हृदयात जाऊन दाखव मर्द कहावे तोय. परमात्मा प्रसन्न झाले. सांग वरदान काय पाहिजे. काय नाही, मला डोळे द्या. डोळे दिले. परमात्म्याला नकश खांतावलोकन करून पाहिलं. प्रभूला सांगितलं प्रभू माझे डोळे पहिल्यासारखे करा. म्हणजे काय, आंधळ मी एकच करायचं का, म्हणजे द्यायचे पुन्हा काढून घ्यायचे. म्हणे हो प्रभू, ज्या डोळ्याने तुझं सौंदर्य पाहिलं, आता त्या डोळ्याने मला विनाशी जगाचं सौंदर्य पाहायचं नाही. याला म्हणतात भाव बळे. देवती ही बळे धरिला साठविला हरी जिही हृदय मंदिरी. या असणाऱ्या पहिल्या चरणामध्ये देव शब्द आला. पण देव कशाला म्हणतात तो, थोडं ज्ञानेश्वरीमध्ये आपण स्वल्पविराम दिला ना, म्हणजे अर्था करता मनातल्या मनात द्यायचं. बरं, लगेच नवीन ज्ञानेश्वरी नाही काढायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
देवाच्या तो देव स्वल्पविरा. पुढचा अर्थ मला आता घ्यायचा नाही. ज्या परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता ठावोन पवता जयाचा मनासहित वाणी माघारी फिरते. अर्थात जो परमात्मा शब्दाचा विषय होत नाही, मनाचा विषय होत नाही, त्यालाच देव म्हणतात. मनाची नखी न लगे जे बुद्धीची दृष्टी न दिगे ते इंद्रिया जोगे काय होईल त्याला म्हणतात देव. किंवा पहिल्या साध्यातली पहिली सोय ओम नमो जी आद्या, जे जगाचा आदी कारण आहे, अपौरुष शब्द राशी ज्याचं प्रतिपादन करते. वेद प्रतिपाद्या, जे स्वयं प्रकाश सर्वांना जाणत, ज्याला कुणीच जाणू शकत नाही, सर्वांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने जे तत्व आहे त्याला म्हणतात देव. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे सुसंवेद्य आत्मरूपा देवा हा आहे देव. आणि तो त्यांनी धारण केला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवाला धारण केल्यानंतर फळ काय मिळतं? पंचदशिकार सांगतात. त्यात्वा देवम सर्व पाशापहानिही, सगळ्या प्रकारचे पाश निघून जातात. विद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. या करता त्यांनी परमात्मा धरला. बरं, आपल्या संस्थेमध्ये अर्थ असा केला, विवेकासहित वैराग्याचं बळ आहे आणि श्रवण मनन निधी ध्यानांतरंग साधनाचे सायास आहे. या दोन्हीच्या द्वारे त्यांनी परमात्मा धरला. पण परमात्मा प्राप्त करायचा असेल तर प्रतिबंध येतात. अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघारा, करीतसे आडवारा विश्वाभासतो. जगत नावाचा प्रतिबंध समोर येतो, तो साधकाला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. परमात्मा सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला स्थूलाचा आधार घ्यावा लागतो. प्रतिपदेचा चंद्र पाहायचा असेल तर डोंगरावरचं झाड पाहावंच लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुलं रडतात, मग ते आजी त्याला उचलते, उचलून घेतला कडीवरी, मग ती वरती दुसऱ्या मजल्यावर जाते. बाळाचं मामावर फार प्रेम आहे, कोणता का असाना, चांदो मामा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चांदोबा मामा पाहिला का? म्हणे दिसला नाही. डोंगर पहा, डोंगरावरचं झाड पहा. काय डोंगर? विठ्ठला विठ्ठला डोंगर पाहिला का? त्यावर झाडी नाही, फक्त एकच झाड आहे, ते पहा. त्या झाडाची असणारी मुख्य फांदी पहा, त्या फांदीच असणारी उपशाखा पहा. त्या शाखेचं जवळच पान पाहिलं का? त्याच्या समोर चंद्राची खोड आहे. पाळी व्याजी चंद्ररेखा निवृत्ती दाबाव या शाखा दावी जे तेवी औपाधिका बोलिया. परमात्मा उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार निरुपाधिकच आहे. पण निरुपाधिका करता उपाधी घ्यावी लागते. ते तो उपाधीचा उथंबा घेवनी श्रुती ओवी ते जिभा, मग नाम रूपाचा वडंबा करते वाया. मग त्या उपाधी कशाला म्हणतात? दुसऱ्या वर्ष जे वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला म्हणतात उपाधी. आपल्या धर्माचं दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला विशेषण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रकार दोन आहे, एक कार्याची उपाधी, दुसरी कारणाची उपाधी. आता आणखीन प्रकार, कार्याची व्यष्टी उपाधी, कार्याची समष्टी उपाधी, कारणाची व्यष्टी उपाधी, कारणाची समष्टी उपाधी. देह ही व्यष्टी उपाधी आहे, जग हे कार्य समष्टी उपाधी आहे. आत्मस्वरूपाचं अविद्या नावाचा ज्ञान व्यष्टी कारण उपाधी आहे आणि माया जगाचं कारण असल्यामुळे समष्टी कारण उपाधी आहे. त्यात आणखीन दोन प्रकार, एक आतली उपाधी आणि एक बाहेरची उपाधी. साधकाला दोन्ही नसाव्या. उपाधी नसावे अंतर्भाव, उपाधी नसावी अंतर्भावी.
कुठेही जा, इथला कीर्तनाचा आनंद वैकुंठात सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. संस्थेच्या परंपरेत आलेल्या प्रत्येक गुरुबंधूने संस्थेच्या नियमाप्रमाणेच कीर्तन केलं पाहिजे. इथली कीर्तन परंपरा कीर्तनकारांनी जपली पाहिजे. जशा चाली इथं होतात, जसं मृदंग वाजवणं इथं होतं, जितक्या कमी वेळात पहिली सुद्धा चाली इथं म्हणली जाते तसं बाहेरही म्हणल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विनोदाकरता सांगत नाही. ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं, परंपरेशी तडजोड केली नाही, त्यांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर अशीच करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. कदाचित कोणी असं म्हणेल तू लय तीक्ष्ण बोलतोय, कधी कधी मला माझं आडनाव आठवतोय. विठ्ठल उपाधी नसावी अंतर्बाही, कोणतीच उपाधी नसावी आपली उपाधी विकाराची. अभिमानाचे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांत ब्रह्म भूयाय कल्पते. या उपाधीचा त्याने नाश केला पाहिजे. बरं, यातला पण एक बारकावा असा आहे, एका उपाधीचा नाश करता येतो आणि एका उपाधीचा बादच होत असतो. जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ना, आणि जगाचं कारण जे माया नावाची उपाधी आहे ना, तिचा ब्रह्मज्ञानाने नाश करता येतो. पण कार्य नावाची उपाधी देह आणि जगत यांचा नाश करता येत नाही, यांचा वाद होत असतो. म्हणून ब्रह्मज्ञानाने किंवा आत्मज्ञानाने अज्ञान आणि माया नष्ट होते स्वरूपाने. पण जोपर्यंत प्रारब्ध आहे व्यष्टी उपाधी नष्ट होत नाही, आणि जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत जगत नष्ट होत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधकाने उपाधीचा नाश करायचा म्हणजे काय करायचा? अज्ञान दूर करायचं, देहाला खोट ठरवायचं. देह नव्हे मी हे सरे पूर्णाव रे विठ्ठल, मग तो अवशिष्ट राहतो. साधकाला कोणतीच उपाधी नसावी. अंतरंगातली उपाधी त्याने नष्ट केली आहे. पण बाहेरच्या उपाधीला म्हणतात लोकांचा संग्रह. बाहेरच्या उपाधीमध्ये धन असतं, त्याचाही तो परित्याग करतो. पण कधी? पूर्व पक्षी धातू इकारी रे, पूर्व पक्षी धातू इकारी रे, पूर्व पक्षी धातू इकारी नष्ट केल्या पाहिजे. काही उपाधी परमार्थात आल्यावर नष्ट होतात. कोणत्या उपाधीचा अगोदर
करावा. पूर्व पक्षी शब्दशार्थ नाही घ्यायचा बरं, लाक्षणिक अर्थ पूर्व दिशेतला पक्षी नाही घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल. पक्ष शब्दाचा अर्थ होतोय बाजू, आणि पूर्व पक्ष म्हणजे प्रथम बाजू, परमार्थामध्ये येण्याच्या अगोदरची असणारी बाजू, त्याला पूर्व पक्ष असं म्हणतात. पूर्व पक्षी त्या अगोदरच्या साधनारंभाच्या काळातच त्याने दोन गोष्टीचा धिक्कार करावा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, महापुरुष धिक्कारच करतात. त्यामध्ये जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐसी ऐसी बहुचाड जीवी, आणि धातूचाही परित्याग करतात. हे पूर्व जीवनामध्ये, जसं की ज्ञानोबा म्हणतात उद्याचा मुक्काम धोक्याचा आहे, तर आजच सावध झालं पाहिजे. पाहेचा पेना वाटवदा तो आजीची होई जे सावदा, जीव न वचता औषधा धावी जे जेवी, माझी अथाव म्हणता थडीयेची पंडुसता, पोहणार ऐता काशीशी जेवी. अगदी खोल पाणी आहे तर पोहणारा व्यक्ती अगोदरच कंबर चांगली बांधतो. उद्याचा मुक्काम दगा फटक्याचा आहे तर मनुष्य अगोदरच सावध होतो, रात्री प्रवास करत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधकाने परमार्थामध्ये येण्याच्या अगोदरच काय करावं, किंवा सिद्ध महात्म्याप्रमाणेच करावं. पूर्व पक्षी धातू, धातू शब्दाचा अर्थ होतो नाणं किंवा धन. बरं, वैकुंठवासी गुरुवारी फुले बाबांच्या चरित्रामध्ये क्रम आलेला आहे, घटना आलेली आहे. बाबा पंढरीची वारी करायची प्रत्येक महिन्याला. तिसऱ्या वर्षाला एकादशी द्वादशीला सुट्टी असायची हमखास. शुद्ध वारी आली की बाबांचा नियम की पंढरीच्या वारीला जायचं. वारीला जाता जाता एका प्रसंगामध्ये तिकिटाला 2 रुपये कमी पडले. एका विद्यार्थ्याने बाबांचं तिकीट भरण्याकरता 2 रुपये दिले. बाबा पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचले. सगळा नित्यनियम त्यांचा उरकला. ज्या विद्यार्थ्याने आपल्याला 2 रुपये दिले त्याचा शोध घेतला आणि त्याच्या धर्मशाळेत जाऊन पोहोच केले. धातूविषयी प्रेम नाही. विठ्ठल विठ्ठल. आहे जनधिकारीने धिक्कार करणं, याला म्हणतात तिरस्कार करणं. लौकिकाचा उद्वेग, शास्त्रावरी मुबग, ओगेपणी चांगाती भर. लोकसंग्रहामध्ये जास्त आपण गेलो ना तर आपली साधना होत नाही. साधकाच्या साधनेला 6 जण प्रतिबंध करतात. अत्याहार, प्रवासश्च, प्रजल्पो नियमग्रहः, जनसंपर्क लौल्यं च, षड्भे योग विनश्यति. या 6 घटकामुळे त्याचा योग नष्ट होतो. त्यातला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे जनसंपर्क. म्हणून अरतिही जनसंसदी, त्याला लोकांच्या समुदायामध्ये राहणं आवडत नाही. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. लोक त्याला आवडत नाही. लोक आवडणं लोक वासना आहे. याच्या माध्यमातून पुन्हा देह वासना, नंतर आहे शास्त्र वासना. या 3 वासना ज्ञानाचा आणि ध्यानाचा आनंद घेऊ देत नाही. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे ना. सेयामृतम दंभ, काम क्रोध स्मयो मदः, भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानी च. 15 अनर्थ पाठीमागे लागू नये म्हणून धातू धिक्कारिले. लोक आपल्याला प्रतिबंध करतात. लोक चांगलं बोलतच नाही बघा. साधकाच्या विषयी तर लोकांचे असणारे पूर्वग्रह एवढे दूषित आहे की सांगायची सोयच नाही. त्यजोनिया
वाद अंथरून शब्द आहे की नाही, लोकांच्या वादाकडे लक्ष, बोलण्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. लोकांनी आपल्याला मानावं यामध्ये लोकवासना असते. लोकवासना कळत नाही, बाकीचे टाकता येतात, लोकवासना टाकता येत नाही. आपलं कितीही शरीर कसंही असू द्या, लोकांचा फोन आलो, महाराज तुमचे लोक देवाप्रमाणे वाट पाहतायत. बर विठाला विठाला, ते लोक आपल्याला कीर्तनाच्या अगोदर देवाप्रमाणे वाट पाहतात, ते कीर्तन झाल्यानंतर राक्षसाप्रमाणे फोन करत नाही. विठाला विठाला, पाठामध्ये सांगायचे, बुवा जोपर्यंत आपलं तोंड चालू आहे ना, तोपर्यंत लोक विचारत असतात. एकदा वाणी बंद होऊ द्या, कोणी जवळ येत नाही. विठाला विठाला, लोकांनी आपल्या परमार्थाला प्रमाणित करावं असा आपला अर्थात लोकांनी आपल्याला फोनच केला पाहिजे असं माझ्या वाक्याचा अर्थ घेऊ नका, पण आतुरता कशाची आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरं, जोपर्यंत आपली वाणी चालू आहे तोपर्यंत लोक विचारतात, वाणी बंद झाली तर लोक आपल्याला बोलत नाही. बघा का? कारण त्यांना दुसरे जण भेटतात ना. मग विठाला विठाला, हरीचा अवतार आम्हाला झाला स्थिर, जनस्तुती लागे मधुर, लोकांची स्तुती त्याला आवडते. लोकांचा तुमचा अवतार म्हणजे हरीचाच अवतार आहे. आता हरीचे 5-6 अर्थ आहे. बरं, त्यातला कोणता घ्यायचा तो वेगळा भाग आहे. विठाला विठाला, लोकांच्या मान्यतेला फार महत्व देऊ नये. बरं, फार महत्व देऊ नये. आपल्याला असं वाटतं लोकांनी लाईक केलं की आपण सिद्ध झालो, साधं काही नसतो. विठाला विठाला, म्हणतात याचा विचार करूच नाही. ते वांतीप्रमाणे परित्याग करावा. पूर्व पक्षी धातू निर्कारिले जन, या साधनाने संपन्न झाले की मग स्वतः जनार्दन तेचे झाले. लिंग देहाचे मर्दन, तेचे जनाचे अर्दन, या लागी नामी जनार्दन, प्रकट जान प्रसिद्धी. एकनाथी भागवत. विठाला विठाला, सूक्ष्म देहाचा ब्रह्मज्ञानाने बाध करतो, म्हणून त्याला जनार्दन नाव असं म्हणतात. येथे नाथ महाराजांचा अष्टक आहे ना, त्यामध्ये सुद्धा ही व्याख्या आलेलीच आहे. माता स्वतः परमात्म स्वरूप ते झाले. कसे काय होऊ शकतात? जीव हा परब्रह्म स्वरूप होईलच कसा, त्याचं पहिलं कारण आहे, तो अगोदरच परब्रह्म आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, अगोदर स्वये परब्रह्म आहे म्हणून होतो. किंवा जो परमात्माचे पहिले दुसरा, अहंकार निद्रा दुसरा, म्हणून स्वप्नीची ओरबारा संतोषिने. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिबिंब आलं तर आरसा उपाधीमुळे प्रतिबिंब म्हणतात, प्रतिबिंबामुळे मुखाला बिंब म्हणतात. तसं अंतकरण उपाधीमुळे चैतन्याला जीव म्हणतात. जीवाच्या सापेक्ष त्या परब्रह्माला ईश्वर असं म्हणतात. बुद्धी भेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा, म्हणून प्रकृती मुखा भाषा मुकला तो. किंवा वैकुंठ वाशी गुरुवारी भोले बाबा सांगायचे, बरं बुवा 6व्या अध्यायातला पोपट बद्ध आहे, 14व्या अध्यायातला मुक्त आहे. विठाला विठाला, देह तादात्म्य ज्याचं आहे तो जीव आहे. तादात्म्य सुटलं की तो परब्रह्म आहे. नळिकेवरून उठेला दैसा शुक शाखे बैसला, दैसा मूळ अहंता ठाकेला तो मी म्हणून स्वरूपाला प्राप्त होतो. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, ऐक्य होण्याकरता लक्षण समान असावं लागतं, किंवा ऐक्य होण्याकरता एक अधिष्ठान असावं लागतं आणि एक आद्यस्थ असावं लागतं. रज्जूवर भासलेला सर्प आद्यस्थ आहे, पण तो सर्प रज्जू स्वरूपच आहे. अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती
अधिष्ठान रूपच होत असते. म्हणून जीवाचं परब्रह्माशी ऐक्य करत असताना दोन प्रकारचं ऐक्य आहे. एक आहे मुख्य समानाधिकरण्य आणि दुसरं आहे बाध समानाधिकरण्य. जीवाच्या स्वरूपामध्ये कुटस्थ चैतन्याचा भाग जो आहे त्याचा मुख्य समानाधिकरण्याने ऐक्य आहे, आणि जो जीव भाग आहे तो जीव भावाचा बाध करतो. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवाच्या स्वरूपाचा बाध झाला तुका म्हणे कैसे केव कोठे जीव निराळा. म्हणून ज्ञान प्राप्त झालं, जसा घट उपाधी फुटला की घटातला आकाश महाकाशाशी एक रूप होत. आरसा फुटला की प्रतिबिंब बिंबाशी एक रूप होत. तसं आत्मस्वरूपाचा ज्ञान केलं की जीव ब्रह्मच होतो. स्वये जनार्दन तेचे झाले देवी मजसे कवट. जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली का. पण हा अनुभव येण्याकरता एक दक्षता पाळावी लागते. कोणती दक्षता? अभंगाच्या अंतिम चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे
चले तातडी अनुभवे गोडी येईल माझं भाग्य असं आहे. आज मला जे थोडा विश्वास आहे ना कीर्तन करण्यामध्ये किंवा चाली म्हणण्यामध्ये, याला सर्वस्वी कारण गुरुवारी हनुमंत महाराज मते आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्याकडेच आम्ही 4 वर्ष भजन शिकलोय. आणि आज आशीर्वाद देण्याकरता बाबांनी चाल म्हटली आहे. परमार्थामध्ये दक्षता असावी लागते. तातडी चालत नाही, घाई चालत नाही. जसं प्रवासाला निघायच्या अगोदर घाई करावी, निघायच्या अगोदर, निघल्यावर करू नये. रस्त्याला लागायच्या अगोदर घाई असावी, वेळेत निघावं. पण 15 मिनिटं उशीर झाला मग घाई करशील तर मग वळण आहे, स्पीड ब्रेकर आहे, खड्डा आहे. आता ते नागमोडी वळण आलं की पाटे असतात, यन असतो बघा. स्पीड ब्रेकर आला तर ते असतं, पण खड्ड्याला काही चिन्ह नाही. मला शोधून काढावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. प्रवासाला निघायच्या अगोदर घाई असावी, निघल्यानंतर घाई करू नये. असं संत समागमी घरोनी आवडी करावी तातडी येण्याची, पण आल्यानंतर घाई करू नये. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन निष्काम कर्म निष्काम उपासना श्री गुरूंची शरणागती महावाक्याचा उपदेश मग साक्षात्कार. तुका म्हणे यासे न चले तातडी. एक भाव सांगतो थोडासा. तातडी म्हणजे घाई, घाई म्हणजे चंचलता, चंचलता म्हणजे त्वरा, त्वरा. परमार्थामध्ये त्वराही चालत नाही आणि तोराही चालत नाही. दोन्हीचा भाव कळाला का? नाहीतर आहेच प्रसाद. विठ्ठला महाराज सिंहाचे आहे, सिंह स्वरूप आहे, सिंह आहे ना. आपण छावे आहोत म्हणून संकोच वाटत नाही. म्हणून अगदी लढीवाळपणाने चुकलं तरी त्यांचंच आहे, बरोबर आलं तर तेही त्यांचंच आहे. म्हणून आपण इथं लढीवाळपणा नाही करायचा, मग कुठं करायचा? इथं भीड कवनाची धरू माया मुची. विठ्ठला विठ्ठला. गंभीरपणे चित्रावलीने अंतःकरणे आत येणार तोची जाणी मानू ये. तातडी चालणार नाही बरं असं लागेल. आणि परमार्थाचा अनुभव आला तर मग यातली गोडी कळे. मग जे का निमेक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. न चले तातडी व त्वराही चालणार नाही. यज्ञ दानादि गिरडी का तपेहनचे उठवटी ते तृणायकासाठी नसरे येत. भगवान म्हणतात तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जे शंभूचे हित पण पुरे. पुढचे शब्द फार गोडे. ते तयेर प्राकृत पुन्हा हेंदरे केवी जाणवला आहे. ज्ञानोबाचा शब्द आहे बरं. याच्यापेक्षा ज्ञानोबा कठीण बोलत नाही. तो को करायचा असता तर मग तासली असते. विठ्ठला विठ्ठला. तातडी अनुभवे गोडी न कळो पूर्व पक्षी धातू धिकारी निजन सहे जनार्दन तेज झाले. सिद्ध अवस्था प्राप्त करण्याकरता ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये अभंगाचं प्रतिबिंब उमटलं त्यांच्या चरित्र भागाचा आपण थोडासा विचार करू. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू, हे असो तया ते प्रशंसिता लाभाती श्री संतांची या माता. त्यांच्या चरणारविंदी अभिवादन करून थोडासा आपल्याला चरित्राचा भाग पाहायचा आहे. भगवान ज्ञानोबा म्हणतात श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण हो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील हे तयांचे आचरती पाऊली
पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले सेल आहे. तसंच आपल्याला फळ प्राप्त होतं. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आधुनिक काळातले भगीरथ आहे बघा. विश्व माऊली ज्ञानोबराय महाविष्णू आहे. ज्ञानोबरायांच्या हृदयी असणाऱ्या प्रदेशातून प्रगट झाली भगवती ज्ञानेश्वरी साक्षात गंगा आहे. आणि त्या गंगेचा ओघ आपल्यापर्यंत आला. आपण भाग्यवान आहोत. भगीरथ राजाने पूर्वजांचा उद्धार केला म्हणजे मागच्यांचा उद्धार केला. आणि जोग महाराजांनी पुढे येणाऱ्यांचा. विठ्ठल विठ्ठल. जोग महाराज संस्था एक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा असणारा विस्तार करण्यासाठी अनेक दिव्य असणाऱ्या क्रांतदर्शी महापुरुषांनी यावत आयुष्य जे तप केलं, या तपाचं सिंचन या मूळ सिंचनाला केलं आहे. मुळाचं सिंचन झाल्यामुळे शाखा पल्लव सगळे संतुष्ट झाले. या वृक्षाला फळ लागले ते आपण 2 शताब्दीमध्ये चाखले. विठ्ठल विठ्ठल. कोणताही साधन संस्थेमध्ये आला इथं गुरुजनांचे श्वास या वातावरणात आहे. इथला श्वास घेतला तरी उद्धार आहे. इथे गुरुजनांचे चरण स्पर्श झालेले मातीचे कण आहे. एक कण जरी लागला वासनेचे बीज जळवले जाय असा इथला अर्थ आहे. गुरुजनांचे असणारे ब्रह्मज्ञानाचे शब्द या वाणीत प्रसारित प्रक्षेपित झाले आहे. आपल्या कानातून ते शब्द आत गेले तर ब्रह्म साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. असा त्रिवेणी संगम आल्यामुळे संस्थेमध्ये प्रसाद घेतला तरी आपला उद्धार आहे. पण नुसत्या प्रसादासाठी येऊ नये. विठ्ठल विठ्ठल. या प्रसादाला महाप्रसादत्व कीर्तनामुळे आणि भजनामुळे प्राप्त होतं. म्हणून इथल्या प्रसादाचे सर बाकी कुठंच येणार नाही. इथला प्रसाद घेतला बाकीच्याचे पंचपक्वान आले की त्याला म्हणत सर. विठ्ठल विठ्ठल. सगळं वैभव का प्राप्त झालं? अनेक महापुरुषांनी आपलं जीवन संस्थेला समर्पण केलं. या दिव्य परंपरेमध्ये तेजस्वी एक रत्न आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा. बाबांचा जन्म नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी या नावाच्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. बाबांच्या वडिलांचं नाव आहे अश्रुजी, आईचं नाव आहे गीताबाई. बाबांना मोठे बंधू आहे देवीदास. बाबा हे स्वतः मधले. त्यांच्या असणारी एक भगिनी नाव आहे सुलोचना. हे 3 त्यांचे असणारी अपत्य. हे 3 जण असणारे भाऊ आणि बहीण. बाबांचं 4थी पर्यंत शिक्षण गावात झालं आणि 5वी करता शिक्षण बाबाने कोरड गावामध्ये घेतलं. जवळच कोरड गाव आहे. पण बाबांचं मन मात्र शिक्षणामध्ये रमेना बरं. बाबांची आई शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पैठणची वारी करायची. बाबा त्या वारीमध्ये प्रत्येक वारीला जायचे. पारमार्थिक असणारा साधक भगवत मार्गाला कसा अग्रेसर होतो. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पूर्व देहिकम यत तेच तत्व भूयः संसिद्ध कुरुनंदन. त्या बुद्धीचा योग आगोआ प्राप्त होतो बघा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ना, मागील जे सद्बुद्धी जे तज्जीवित्वा झाली होती अवधी मग तेची फुटती निरवधी नवीन आहे. आपोआप त्या बुद्धीचा योग प्राप्त होतो. योग भ्रष्ट महात्मा 2 घरामध्ये जन्म घेतो. शुचिनाम श्रीमताम गेहे हे पहिलं घर आहे. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम हे दुसरं घर आहे. पण श्रीमंत घरापेक्षा गरीब घरातला जन्म कधी चांगला का? हे तद्दी दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. श्रीमंत घरामध्ये अनुकूलता असते. वैराग्य प्राप्त होण्याला अवसर नाही मिळत. गरीब घरामध्ये वैराग्य करता लगेच अवसर मिळतो. आपल्या संस्थेतले बहुतांश विद्यार्थी श्रीमंत नाहीये, गरीबच आहेत. विठ्ठल विठ्ठल. व्यावहारिक अंगाने गरीब आहे पण आनंदीत आले जगात सर्व श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल. पारमार्थिक असणारी ओढ. शाळेत जाईन मन रमेना. सायंकाळी हरिपाठ घ्यावा, भजन करावं, माळेमध्ये जप करावा. बाबांना तत्कालामध्ये असणारे वैराग्य मूर्ती वामन भाऊ गहिनीनाथ गडकर यांच्याकडून तुळशी माळेचा अनुग्रह प्राप्त झाला. पण तरी बाबांचं काही मन रमेना. 17 फेब्रुवारी
1930 हा बाबांचा जन्म काळ आहे आणि 17 वर्षानंतर 1947 ला बाबा त्या असणाऱ्या 17व्या वर्षामध्ये आळंदीला आले. विठ्ठल विठ्ठल. 17व्या वर्षामध्ये आळंदीला आले. वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुनाम गुरु शांताराम गुरुजींची भेट झाली. ऐसी कर्मे साम्य दशा होयते दविरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. आपल्या संप्रदायामध्ये जसं जनार्दन स्वामींची जोडी आहे, नाथ महाराज आणि जनार्दन स्वामींची जोडी आहे, तशी आपल्या संस्थेमध्ये वैकुंठवासी शांताराम गुरुजी आणि गुरुवर्य भोले बाबांची जोडी आहे. विठ्ठल विठ्ठल. वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचे पारायण केले. संस्थेमध्ये प्रवेश घेतला. त्या काळामध्ये लक्ष्मण बाबा इगतपुरीकर संस्थेचे अध्यक्ष होते. बरं, त्या काळामध्ये संस्थेमध्ये प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला आणि गुरुजींनी बाबांना सेवेकरता ठेवून घेतलं. आपल्या जवळ बोलवलं. गुरुवर्य बाबावर शांताराम गुरुजींनी पुत्रवत प्रेम केलं. एकेरी नावाने ते बोलायचे, पण तो शब्द आता मला बोलता येणार नाही, एवढा माझा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरुजींना सगळ्या विद्यार्थ्यांनी आपोआप गुरुजी नावाची पदवी दिली. कोणताही विद्यार्थी कोणती शंका घेऊन आले, गुरुजी ते समाधान करण्याकरता तत्पर असायचे. नाही काळ वेळ काही विचार करायचा नाही. सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातून गुरुजी नावाची पदवी प्राप्त झाली. गुरुजींच्या सोबत बाबांनी पैठण पंढरपूर क्षेत्रामध्ये चातुर्मासाला नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये खोली क्रमांक 21 त्या खोलीमध्ये राहावं. ज्या खोलीमध्ये गुरुजी राहिले त्याच खोलीमध्ये बाबा सुद्धा अंतिम क्षणापर्यंत राहिले. मग चातुर्मासामध्ये काय सेवा केली बाबांनी. आचार्योपासनम जर आपल्याला पद पाहायचं असेल ना, त्या सगळ्या पदाच्या ओव्या गुरुवर्य भोले बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मी चिकरीन, ओळी कमी करीन आंघोळीचे, सकाळी 3 वाजता उठावं आणि गुरुजींचा असणारा प्रातर्विधी मुख मार्जन आवरलं, गरम पाणी आणण्याकरता खाली जावं. 17 ते 20, 21 वर्षाचं बाबांचं वय असेल. गरम पाण्याचा हंडा आहे, लहान वय. तो हंडा बाबांनी त्या तारीवर टेकत टेकत वरती आणायचा. चित्रही डोळ्यासमोर आलं तर बघा ना काय भाव असेल. गुरुजींचा दरवाजा पुढे लोटलेला असायचा. मर्यादा पाळायची, दरवाजा उघडायचा नाही. सहसा गुरुजी लवकरच उठायचे. 1-1.5 तासामध्ये आपला नित्यनेम उरकायचे. पण एके दिवशी काहीतरी शारीरिक कारणामुळे, प्राकृतिक कारणामुळे सहज गुरुजींना डोळा लागला. गुरुजी 6 तास झोपूनच राहिले. गुरुवर्य वैकुंठवासी गुरुवर्य भोले बाबा दरवाजामध्ये 6 तास उभाच होते. विठ्ठल विठ्ठल. मनाने काय समर्पणाची सेवा असेल. आपल्यासारखं म्हणणं असतं अजून काही इतका वेळ असतो का, तक्रार कोणतीच नाही. भिडेची तरी नंगोने दिसे, मर्यादा भंग मात्र कधीच केला नाही. गुरुवर्य भोले बाबा शांताराम गुरुजींच्या डोळ्याला डोळा लावून कधी बोलले नाही. इतकं पुत्रवत संगोपन केलं. पंढरी क्षेत्रामध्ये खंडारकर महाराज असतील, धारुकर शास्त्री असतील, देगलूरकर महाराज असतील, या सर्वांकडे बाबांनी काही ग्रंथही अध्ययन केलं, चिंतन केलं. मग बाबा आळंदीला आले आणि शांताराम गुरुजी आळंदीला आले. इथले पाठ चालायचे. पाठ करत असताना सेवा करायची, कपडे धुवून काढायचे, 10:30ला गुरुजींना जेवण अर्पण करायचं, बाकीची आपण सेवा करायची. रक्तदाबाचा ताप शांताराम गुरुजींना फार वाढू लागला. बाबांचं अर्थात गुरुजींचं एक वाक्य निघालं, जे असणारे बाबांनी आम्हाला पाठात सांगितलं होतं. बाबांच्या जीवनातलं जे अंतिम वर्ष आहे ना, ते आमचं 3रं वर्ष आहे. उपाशिबा सोबत आहे. विठ्ठल विठ्ठल. जाग्यावर पाठ घेण्याची असणारी आज्ञा मामा साहेबांनी बाबांना केली. बरोबर, बाबांनी ज्ञानेश्वरीचा पाठ घ्यायचा आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसहित गुरुजींची सेवा करायची. पण असं कधीच वाटलं नाही की आपले विद्यार्थ्यांना आपण सेवा करतो, उन्हेपणा कधीच नाही वाटला. सायंकाळी प्रवचन झालं ज्ञानेश्वरीचं, जोग महाराजांच्या समाधी जवळ जावं, पुन्हा आल्यानंतर मालिश करावी, अशी सेवा केली. रक्तदाबाचा ताप वाढल्यामुळे कधी कधी उलटी व्हायची. पात्र आणेपर्यंत वेळ लागेल तेवढा वेळ नसायचा ना. मग वैकुंठवासी गुरुवर्य भोले बाबा म्हणायचे, गुरुजी माझ्या ओंजळीत उलटी करा. विठ्ठल विठ्ठल.
लोक विचारत असतात. आपलं बोलणं बंद झालं की लोक विचारत नाही. श्री गणपतराव सारंग यांनी औषध पाण्याची गुरुजींची व्यवस्था केली. त्या काळात गुरुवरे भुले बाबा म्हटले, गुरुजी माझ्या वाट्याला आलेली जमीन विकेल, माझं घर विकेल, तुमच्या औषध पानाकरता मी व्यवस्था करेन, समर्पण याला म्हणतात. गुरुजींचं देहावसान पंढरी क्षेत्रामध्ये झालं. अंतिम काळात सगळे लोक म्हणायचे यांना पुण्याला घेऊन चाला. पण गुरुजींनी भुले बाबांना जवळ बोलवून सांगितलं, पंढरी क्षेत्रामध्ये देह ठेवण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे कितीही लोकांनी आग्रह केला तरी मला इथून कुठंच हलवायचं नाही. आणि मग बाबांनी नामजप सुरू केला. नामदेवरायांचा समाधी सोहळा झाला. सोहळ्याच्या नंतर गुरुजींनी त्याच असणाऱ्या नामदेव मंदिरामध्ये खोली क्रमांक 21 लाकडी फळ्यात 3 फळ्याची असणारी खाट, त्याच्यावर आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पण केला. गुरुजींचा वियोग सहन न झाल्यामुळे गुरुवरे भुले बाबांनी मामासाहेबांना पत्र पाठवलं की मला काहीच करमत नाही, माझं मन कशात लागत नाही, म्हणजे प्रभूचं नामस्मरण करावं म्हणजे शोकात असणारा वेग कमी होतो. बाबांनी आपल्या जीवनामध्ये 2 व्रत चालवले बघा. एक, अध्यापन करायचं विद्यार्थ्यांना, आणि दुसरी गुरुसेवा करायची. किंवा गुरुवरे भुले बाबा सांगायचे मनुष्याला 2 व्यसन असावे, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. ते व्यसन आणि लाजवी यावर बाबा सांगायचे. विठ्ठल विठ्ठल. गुरुजी गेल्यानंतर सगळे पुण्यतिथी उत्सव बाबांनी पंढरी क्षेत्रामध्ये साजरे करावे. कीर्तनाचं वैभव का आगळं वेगळं असायचं बाबांचं. बाबाला काही चालत नसायचे कीर्तनामध्ये. पांढरा शुभ्र फेटा पारमार्थिक तेज जरी पाहिलं सगळ्या लोकांना प्रसन्नता प्राप्त व्हायची, दर्शनाची प्रशस्ती. पुण्यपुरुष बाबांना काही चालत नसायचे. बरं, फडकऱ्यामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये बाबांना विशेष मान असायचा. अगोदर बाबा शिडगे नंबर 3 मध्ये चालायचे, नंतर 58 क्रमांकाच्या दिंडीमध्ये चालायचे. याही भाविकांचं भाग्य आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल. बाबांच्या कीर्तनातला काही थाट आगळा वेगळा असायचा. बाबांची वैराग्याची व्याख्या सांगू का? अनावश्यक गोष्टीचा त्याग आणि आवश्यक गोष्टीचा स्वीकार यालाच म्हणतात वैराग्य. सरळ व्याख्या. द्रव्य परणारी यांचा धरी विटा, असं पांढर शुभ्र असणारं बाबांचं जीवन. पारमार्थातलं तेज बाबांच्या नेत्रातून प्रगट व्हायचं. किती बलवान व्यक्ती आला तर बाबांच्या डोळ्यासमोर टिकत नसायचा. पण वज्रादपी कठोराने मृदोनी कुसुमादपी नामदेव महाराज पवार होते. माऊलीच्या सोहळ्यामध्ये बाबा कशाला तरी टेकून बसते आणि सदरा चिखलाने भरला, काढून घेतला त्यांनी. पण बाबा मी धुवून आणतो. अरे सोहळा निघेल आता, काही नाही निघणार. सदरा धुवून आणला, ओलाच राहिला. त्याने अरे माऊलीचा सोहळा निघाला, घाला अंगात, आपोआप वाळत असतो. म्हणजे त्यांच्या समोर काही नाही बघा. प्रेमामध्ये बळ असतं. असं बाबांनी जीवन यापन केलं. सरते शेवटी बाबांच्या जीवनामध्ये दुर्दैवी व्याधी जडला. 2 शस्त्रक्रिया झाल्या, भूल न देता ऑपरेशन झालं. बाबांचा निरागसपणा काय असेल, मौल्यवान शाल घेतली, एक नारळ घेतलं, म्हणे आपल्याला डॉक्टरांना भेट द्यायचंय, कोणाच्या उपकारात राहायचं नाही बुवा आपल्याला. एवढा मोठा खर्च, पण बाबा म्हणे शाल द्यायची आपल्याला त्यांना. अंतिम काळ आला ना आमचं 3रं वर्ष. 3ऱ्या वर्षामध्ये बाबांना वाक्य बोललं की खोकला लागायचा. वाक्य बोललं की खोकला. बाबांची पद्धती असायची, ओवी वाचायला चष्मा लावायचे, ओवी वाचले की चष्मा खाली काढून ठेवायचे. बाबा हसले की गालावर खळी पडायची. हे आजही मला दिसते. विठ्ठल विठ्ठल. शेवटी बाबा म्हणले आता बुवा बोलणं होत नाही, उदयिक याचा विचार करू. हा बाबांचा शब्द आहे. मारुती बाबांनाही कळालं. बाबा बोले अरे बाबा पाठ बंद करणार नाही, तुम्ही विनंती करा. आम्ही गेलो. बाबा तब्येत बाई होय पण पाठ बंद ठेवा, बंद ठेवा. मला म्हणतात बाहेर आलो पाठाला, लगेच पाठ घेतला. पण शेवटी मग आमचं वर्ष 9व्या अध्यायाचं पूजन झालं. बाबा चातुर्मासाला निघून गेले आणि मग तो असणारा अंतिम काळाला भाद्रपद वद्य दशमी 3 ऑक्टोबर 2010 या दिवसाला बाबांचा नित्यक्रम राम महाराज आंबोले सेवेमध्ये होते. स्नानाकरता पाणी आणायला गेले. बराच वेळ झाला. बाबांच्या लक्षात आलं आता आपलं आज काही पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. ज्ञानेश्वरीवर फार प्रेम बर का. ज्ञानेश्वरीचं वाचन आणि जपमाळा करावी. राम महाराजांनी विचार केला. उशीर लागला. दरवाजा उघडून पाहिला तर ज्या पंढरी क्षेत्रात, ज्या खोलीत, ज्या खाटेवर आपल्या गुरुजींनी, शांताराम गुरुजींनी ठेवला, त्याच पंढरी क्षेत्रात, त्याच खोलीमध्ये, त्याच लाकडी खाटेवर बाबांनी ब्रह्म मुहूर्तावर 5 वाजता देह ठेवला.
त्या खाटेवर बाबा डाव्या बाजूला थोडेसे कल्ले, चेहरा निर्विकार, सतेज मुद्रा, ज्ञानेश्वरी उघडून छातीवर पडलेली. डॉक्टरांना बोलवलं, नाडी पाहिलं, त्याने आपले बाबा आपल्यात राहिले नाही. ये शरीरेचे माती मिळवी ना ती एकशती, जे श्री चरण उभे ठाते आराध्याचे किंवा श्री गुरुचे, ही ओवी फक्त वैकुंठवासी गुरुवारी भोले बाबांच्या जीवनामध्ये सार्थ झाली. बातमी सगळ्या आळंदीत कळाली, सगळे साधक पाखराप्रमाणे जमा झाले. पंढरी क्षेत्रामध्ये असा अंत्यविधी झाला नाही. दशमीला अंत्यविधी झाला, एकादशीला असतील हात लावत नाही, एकादशीला पूर आला आणि बाबांच्या सगळ्या असे चंद्रभागेने आपल्या पोट्यात घेतल्या. अशा दिव्य महापुरुषांचा आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला. आपण भाग्यवान आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणाविंदी समर्पण करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.